आज आपण जाणून घेणार आहोत महाभारतातील एक अत्यंत गूढ, महान पण वादग्रस्त गुरु द्रोणाचार्य. जगप्रसिद्ध धनुर्विद्या गुरु, पण त्यांच्याच एका निर्णयामुळे इतिहासात कायमचा प्रश्न निर्माण झाला. एकलव्याचा अंगठा का मागितला? हे फक्त अंगठा मागण्याची गोष्ट नव्हती, तर त्यामागे होती सत्ता, वचन, राजकारण आणि एक गुरुची कठीण परीक्षा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी तुम्हालाच ठरवायचं आहे द्रोणाचार्य बरोबर होते की एकलव्यावर अन्याय झाला. सर्वात आधी आपण बघूया द्रोणाचार्य कोण होते. द्रोणाचार्य हे महर्षी भरद्वाज यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म अत्यंत विलक्षण रीतीने झाला होता, त्यामुळे त्यांना द्रोण हे नाव मिळाले. लहानपणापासूनच त्यांना शस्त्रविद्या, वेद, युद्धकला यांचे शिक्षण मिळाले. ते अत्यंत बुद्धिमान, पराक्रमी आणि शिस्तप्रिय होते. त्यांचे बालपणीचे मित्र होते राजा द्रुपद. दोघेही गुरुकुलात शिकत होते. तेव्हा द्रुपद म्हणाला होता, मी राजा झालो की माझं अर्ध राज्य तुझं असेल मित्रा. पण काळ बदलला. द्रोणाचार्य मोठे विद्वान होते, पण अत्यंत गरीब होते. त्यांची पत्नी होती कृपी आणि मुलगा अश्वत्थामा. एक दिवस द्रोणाचार्यांना मित्र द्रुपद आठवला. ते मदतीसाठी त्याच्याकडे गेले, पण राजा झालेल्या द्रुपदाने त्यांचा अपमान केला. राजा आणि गरीब ब्राह्मण मित्र असू शकत नाही, हा अपमान द्रोणाचार्यांच्या मनात जळत राहिला. यानंतर द्रोणाचार्य हस्तिनापुरात आले. तेथे भीष्म पितामहांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि कौरव पांडवांना युद्धकला शिकवण्यासाठी त्यांना राजगुरू बनवलं. तेव्हापासून द्रोणाचार्य झाले अर्जुन, भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव आणि दुर्योधन यांचे गुरु. द्रोणाचार्यांनी सर्व राजकुमारांना शिक्षण दिलं, पण अर्जुन वेगळाच होता. तो मेहनती, शिस्तबद्ध आणि पूर्ण एकाग्र होता. एकदा रात्री जेवताना दिवा विझला, पण अर्जुन हाताने अन्न तोंडात घालत राहिला. त्याला समजलं सराव सवयीने होतो. त्या दिवसापासून तो रात्रीही सराव करू लागला. हे पाहून द्रोणाचार्यांनी ठरवलं अर्जुनाला जगातील सर्वात श्रेष्ठ धनुर्धर बनवायचं. आता येऊ एकलव्याकडे. एकलव्य हा निषाद राजाचा पुत्र होता. वनात राहणाऱ्या जमातीतील पण अत्यंत प्रतिभावान मुलगा. त्यालाही धनुर्विद्या शिकायची होती. तो द्रोणाचार्याकडे आला आणि म्हणाला, गुरुदेव, मला तुमचा शिष्य बनवा. पण द्रोणाचार्यांनी त्याला नकार दिला. कारण ते राजगुरू होते. त्यांचं कर्तव्य राजकुमारांना प्रशिक्षण देणं होतं. काही कथांनुसार समाजव्यवस्था कारणीभूत होती, काही कथांनुसार राजकीय दबाव होता, पण नकार मिळाला. यानंतरही एकलव्याने हार मानली नाही. तो जंगलात गेला. द्रोणाचार्यांची मातीची मूर्त बनवली आणि त्या मूर्तीसमोर उभा राहून रोज सराव करू लागला. तो स्वतः शिकला, स्वतःच पडला, स्वतःच उभा राहिला. दिवस रात्र मेहनत केली आणि एक दिवस तो महान धनुर्धर बनला. एकदा पांडव आणि द्रोणाचार्य जंगलात गेले होते. तेव्हा त्यांना एक कुत्रा दिसला. त्याच्या तोंडात बाण भरले होते, पण एकही बाण त्याला लागला नव्हता. कुत्रा भुंकू शकत नव्हता, पण जखमीही नव्हता. हे कौशल्य पाहून सर्वजण थक्क झाले. द्रोणाचार्य म्हणाले, हा कोण धनुर्धर आहे? ते शोधत गेले आणि त्यांना एकलव्य दिसला. द्रोणाचार्यांनी विचारलं, तुला हे कोणी शिकवलं? एकलव्य नम्रपणे म्हणाला, गुरुदेव, तुम्ही. द्रोणाचार्य आश्चर्यचकित झाले. एकलव्याने मातीच्या मूर्तीसमोर नमस्कार केला आणि म्हणाला, तुम्हालाच गुरु मानून मी हे शिकलो. इथे सुरू होतो सर्वात मोठा प्रश्न. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला वचन दिलं होतं, तुला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवेन. पण एकलव्याचं कौशल्य पाहून स्पष्ट झालं, तो अर्जुनालाही मागे टाकू शकतो. मग द्रोणाचार्य म्हणाले, जर मी तुझा गुरु आहे तर गुरुदक्षिणा दे. एकलव्याने विनम्रपणे विचारलं, आज्ञा करा गुरुदेव. द्रोणाचार्य म्हणाले, मला तुझा उजवा अंगठा दे. एकलव्याने काय केलं असेल? क्षणाचाही विलंब न करता एकलव्याने स्वतःचा अंगठा कापला आणि द्रोणाचार्यांच्या चरणी ठेवला. ना राग, ना प्रश्न, ना विरोध, फक्त नतमस्तक भक्ती. ही घटना आजही लोकांना हादरवते. द्रोणाचार्य चुकीचे होते का? हा प्रश्न सोपा नाही. काही लोक म्हणतात त्यांनी अर्जुनासाठी अन्याय केला,
प्रतिभा दाबली, समाजभेद केला. काही लोक म्हणतात त्यांनी वचन पाळलं, राजगुरू म्हणून कर्तव्य केलं. त्या काळातील नियम वेगळे होते, पण खरी वेदना कुणाची? एकलव्याची. कारण त्याने गुरु मानलं, पण गुरुने त्याला शिष्य मानलं नाही. त्याने प्रेम दिलं, पण त्या बदल्यात त्याग मिळाला. अंगठा गेल्यावर धनुष्य चालवणं अत्यंत कठीण झालं. एकलव्याची ताकद कमी झाली. काही कथांमध्ये तो नंतरही लढला असे सांगितलं जातं, पण तो पहिल्यासारखा राहिला नाही. ही कथा फक्त अंगठ्याची नाही, ही कथा आहे प्रतिभेची, वचनाची, अन्यायाची, भक्तीची आणि समाजव्यवस्थेची. जर तुम्ही त्या काळात असता तर तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहिला असता? द्रोणाचार्य की एकलव्य? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महाभारतातील खोल कथा पाहण्यासाठी महाभारत सारला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून पुढचा भाग तुम्हाला मिस होणार नाही. धन्यवाद.